आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। समस्त नागरिकांना दीपावलीच्या लाख लाख मंगलमय हार्दिक शुभेच्छा। अंधार वाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या यादीने सदैव मंगल हो सर्वांची हीच कामना म्हणे। आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय डॉक्टर मोहम्मद नदीम, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी। तारे दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन। आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण। सर्वांना दीपावलीच्या लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय डॉक्टर मोहम्मद नदीम, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र राज्य। तमाम फुलंब्रीकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली। नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली। सदिच्छांचे पुष्प घेऊन दीपावली ही आली। शुभेच्छांचे गुच्छ घेऊन दीपावली ही आली। सर्वांना दीपावलीच्या तेजोमयी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कुबेर कंस्ट्रक्शन मुंबई, माननीय आनंद दत्तात्रय पाटील व माननीय तुकाराम दत्तात्रय पाटील, वलांडी, तालुका देवळी, जिल्हा लातूर। धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभंग स्नान, मनाचे लक्ष्मी पूजन, संबंधांचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब सहपरिवारास सोनेरी शुभेच्छा। शुभेच्छुक कुबेर कंस्ट्रक्शन्स मुंबई, माननीय आनंद दत्तात्रय पाटील व माननीय तुकाराम दत्तात्रय पाटील, वलांडी, तालुका देवळी, जिल्हा लातूर। तमाम फुलंब्रीकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली। नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली। सदिच्छांचे पुष्प घेऊन दीपावली ही आली। शुभेच्छांचे गुच्छ घेऊन दीपावली ही आली। दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा। दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री भगवान भाऊ गंगावणे व माननीय पुष्पाताई मोरे यांच्यासह माननीय श्री राजेंद्रजी ठोंबरे, युवा मंच, फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभंग स्नान, मनाचे लक्ष्मी पूजन, संबंधांचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब सहपरिवारास सोनेरी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री भगवान भाऊ गंगावणे व माननीय पुष्पाताई मोरे यांच्यासह माननीय श्री राजेंद्रजी ठोंबरे, युवा मंच, फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री पोलिसांची धाडसी कारवाई, 2 धारदार तलवारींसह फिरणारा आरोपी अटकेत। बातमी फुलंब्री येथून। फुलंब्री पोलिसांनी 2 धारदार तलवारी घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 425 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावंगी येथे दिनांक 18 ऑक्टोबर रोजी रात्री 9च्या सुमारास करण्यात आली. फुलंब्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुरहाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी लकी सुनील नाडे वय वर्ष 22 याला 2 धारदार तलवारींसह ताब्यात घेण्यात आले. सहाय्यक फौजदार काळे, पोलीस गायकवाड व जितेंद्र तमखाने यांच्या सहकार्याने पंचांच्या उपस्थितीत आरोपींकडून तलवारी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पुढील तपास फुलंब्री पोलीस करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. उठण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल, दिवाळी पहाट, शुभ दीपावली. शुभेच्छुक भावी जिल्हा परिषद सदस्य सौ ज्योतिताई कृष्णा सोटम, पाल सर्कल, फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर व माननीय कृष्णा पाटील सोटम, जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा छत्रपती संभाजीनगर. रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळवते, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी, राज्यलक्ष्मी या दीपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो. तमाम फुलंब्रीकरांना दिवाळीच्या हार्दिक खूप शुभेच्छा. शुभेच्छुक भावी जिल्हा परिषद सदस्य सौ ज्योतिताई कृष्णा सोटम, पाल सर्कल, फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर व माननीय कृष्णा पाटील सोटम, जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा छत्रपती संभाजीनगर. लोळगे सराफ अँड ज्वेलर्स, मेन रोड, परदेशीपुरा, पैठण, छत्रपती संभाजीनगर हे सोने व चांदीचे दागिने तयार करून विकतात. लोळगे सराफ अँड ज्वेलर्स आपल्या ग्राहकांना सोन्याची शुद्धतेची हमी देतात आणि पारदर्शक देवाणघेवाण करतात. प्रत्येक ग्राहकाला आपली सेवा देण्यासाठी आपल्या कामकाजात या ठिकाणी डिझाईन केले जाते. लोळगे सराफ अँड ज्वेलर्सची सर्वात मोठी ताकद म्हणजेच पैठणच नव्हे तर छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरील असणाऱ्या इतर जिल्ह्याच्या विविध कुशल कारागिरांची अद्वितीय डिझाईन या ठिकाणी तयार केली जातात. प्रत्येक ग्राहकाला आपली सेवा देण्यासाठी सराफ शुद्ध सोने वापरून विविध प्रकारचे दागिने जसे की अंगठ्या, बांगड्या, नेकलेस इत्यादी अतिशय सुंदर डिझाईनमध्ये बनवतात. गेल्या 3 पिढ्यांपासून ऐतिहासिक नगरी पैठणमध्ये लोळगे सराफ अँड ज्वेलर्स मौल्यवान सोने व चांदीचा व्यवसाय करत असून पैठण शहर व तालुका आणि शेजारील तालुक्यातील ग्राहक सोने चांदी खरेदीसाठी मोठ्या विश्वासाने व उत्साहाने या ठिकाणी येतात. लोळगे सराफ अँड ज्वेलर्स यांच्यातर्फे शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री कृष्णा शेठ ज्ञानेश्वर लोळगे, श्री कमलाकर शेठ ज्ञानेश्वर लोळगे, करण शेठ आणि लोळगे परिवार. लोळगे सराफ अँड ज्वेलर्स. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर.
लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. कुलूप तोडून रोकड, सोन्या चांदीचे दागिने लंपास. भरदिवसा 2 घरातील 4.5 लाखांची चोरी. खुलताबाद तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ. निरगुडी खुर्द आणि तिसगाव येथील 2 घरांवर हात साफ. बातमी खुलताबाद येथून. खुलताबाद तालुक्यातील निरगुडी खुर्द गट नंबर 49 येथे दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30च्या सुमारास चोरट्यांनी 2 घरांमधून 4.5 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. पहिल्या घटनेत शेतातील रहिवासी परमेश्वर रोहिदास राठोड हे आठवडी बाजाराला गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. कुडके, हुजूर, गळ्यातील मोठा हार, कानातील झुंबर जोडवे, नाकातील नथ, कानातील बाळ्या, चांदीच्या बावट्या असे सोन्या चांदीचे दागिने मिळून सुमारे 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. यानंतर चोरट्यांनी तिसगाव येथील भागीनाथ सकाराम कोल्हार यांच्या घराकडे मोर्चा वळवला. मक्का सोंगणीसाठी गेलेल्या कुटुंबाच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी मागचा दरवाजा तोडून 90,000 रुपये रोख रक्कम तसेच 2 तोळे सोन्याची पोत, कानातील जोडवे, नाकातील नथ असा 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस नेला. घटनेची माहिती पोलीस पाटील रघुनाथ चव्हाण यांनी खुलताबाद पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, खुलताबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय फराटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सलवार आणि बीट जमादार राकेश आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खुलताबाद पोलीस करीत आहेत. लंबी पोत, झुंबर, वेल, वाकडी नथ, 2 जोड बावट्या, पोरीचे 3 जोड रिंगा, नथ, बाळी, कुडका, हुजूर, मणी. सगळं सोन्याचं होतं काही चांदीचं होतं? नाही, चांदीचे बावटे होते ना 2 जोडा. सासूचे बावटे आणि माझे बावटे. चांदी किती ग्राम, सोनं किती ग्राम? ग्राम नाही सांगता येणार. सोनं पण 60-60 भाराची चांदी होती. माझी 60 आणि माझी सासूची 60. कधी केली होती? मी बावटे 12 महिने झाले. माझ्या सासूचे पहिलेच आहे. लहान मुलाचे काही? लहान मुलाचे 3 नंबरची मुलीची कानातले 1 ग्राम बाळ्या होत्या. 2 नंबरची कुडके, बाळ्या. मोठ्या पोरीचे 2 जोड रिंगा, नथ होती. किती वाजता झालंय? 2-1.5. आपण काय करत होता त्यावेळेस? आम्ही बाजारमध्ये कपडे घ्यायला गेलो. दिवाळीची खरेदी? हा, दिवाळीची खरेदी होती. किती वाजता? मी सकाळी 11:30 वाजता गेलती तर मी 2:30ला आली. मी 10 वाजता गेलो. तुमचं पूर्ण नाव सांगा. मीना परमेश्वर राठोड. विनोद रोहिदास राठोड. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. खुले जिल्हा कारागृह पैठण येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन. बंद्यांच्या आरोग्याची काळजी. पैठण कारागृहात नेत्र व HIV तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. बातमी पैठण येथून. शासकीय ग्रामीण रुग्णालय पैठण यांच्या वतीने दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 येथे बंद्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व डॉक्टर पंडित किल्लारीकर सर्जन आणि प्रपाठक डॉक्टर गौतम सव्वाशे यांनी केले. शिबिरामध्ये बंद्यांची नेत्र तपासणी, HIV तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. एकूण 50 बंद्यांची नेत्र तपासणी करून त्यांचे डोळ्यांचे नंबर काढण्यात आले. तसेच ICTC विभागामार्फत 23 बंद्यांची HIV तपासणी करण्यात आली. समुपदेशक डॉक्टर बबलू गायकवाड यांनी बंद्यांना HIV एड्सची कारणे, लक्षणे, गुप्तरोग, मानसिक आरोग्य आणि त्यावरील काळजी याबाबत मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी खुले जिल्हा कारागृहाचे अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी दीपक भोसले, उम्मीन वाढे सर आणि डॉक्टर काकडे सर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय पैठण येथील डॉक्टर सीमा साळवे, डॉक्टर दिवान, डॉक्टर रवी राठोड, डॉक्टर राम, डॉक्टर धनंजय घोळवे, डॉक्टर गोस्वामी, श्रीकाम शेट्टी तसेच इंटर्न रेसिडेंट डॉक्टर्सनी परिश्रम घेतले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज,
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. अंबड MIDC वसाहतीतील घरकुलमध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी. ऐन दिवाळीच्या तोंडावर भुरट्या चोरांचा धुमाकूळ. नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण. अंबड औद्योगिक वसाहतीतील घरकुल योजनेत शुक्रवार दिनांक 17 रोजी मध्यरात्री भुरट्या चोरांनी दहशत माजवली. बंद असलेल्या घरांचे कडिकोंडे तोडून सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज लंपास करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या मजल्यावरील 4 आणि तिसऱ्या मजल्यावरील 4, चौथ्या मजल्यावरील 2 असे घरांसह एकूण 10 घरांमध्ये चोरट्यांनी घरफोडी केली. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या चोरीमुळे रहिवाशांची दिवाळी अक्षरशः कडू झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी अंबड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मात्र मध्यरात्री चोरी झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत पोलीस अधिकारी घटनास्थळी न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच पंचनामा देखील केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. घरकुल योजनेतील रहिवाशांनी पोलीस प्रशासनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला असून योग्य तपास व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. अंबड औद्योगिक वसाहतमधील 39 शिवार येथील घरकुल योजनेमध्ये वारंवार चोऱ्यांचा प्रकार घडत असून आजही दिवाळीच्या सणासुदीच्या मोठ्यावर घरं फोडण्यात आलेली आहेत. 16 नंबर बिल्डिंगमध्ये समाज मंदिरसमोर 7 ते 8 घरं फोडलेली आहेत. त्यांच्यापैकी 15 नंबर पण आहे. त्याच्या अगोदर 2 बिल्डिंगा फोडलेल्या आहेत. 15 नंबरमधल्या काही महिला गुन्हा नोंद करण्यासाठी MIDC पोलीस चौकी इथे आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय प्रकार झालेला आहे. आज रात्रीच्या वेळेस सगळे गरीब लोक जे आहेत काम करून आलेले आहेत, त्यांचा उद्योगधंदा असतो, कामगार मोलमजुरीचा, त्यांनी बोनस वगैरे घेऊन आलेला होता. तो बोनस पण ठेवलेला होता. तो बोनस पगार सर्व पोलीस केलेला आहे. बळी करून कडी तोडलेले आहेत. 7 ते 8 घरं तोडलेले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहे. काय झालं रात्रीच्या वेळेस, कसं झालं? रात्रीच्या सुमारे 12च्या 2 दरम्यान अशी चोरी झाली तर कोणालाही पत्ताच नाही लागला. कारण की लोक गरीब वस्ती आहे, घरकुल योजना गरीब वस्ती असल्याने माणूस संध्याकाळी 12 घंटे काम करतात. सकाळी 8:30ला कामाला जातं तर संध्याकाळी 8:30ला घरी येतं. यावेळेस ती जेवढे गरीब लोक आहेत, गोरगरीब आहे, ज्यांचा बोनस झाला, ज्यांचा पेमेंट झाला, ज्यांचं सर्व काही झालेलं आहे, घरात येऊन आपापल्या घरामध्ये सर्वजण झोपले होते. आणि त्या दरम्यान चोरटे चोराळ इतके, आता काय म्हणावं, इतका जीव रडायला असं कोणाच्या तोंडात मारावं हे कमी झालंय. गोरगरिबांची 50,000ची चोरी रात्री झाली. 50च्या वरती गेल्या. अजून किती जणांच्या चोरी झाल्या. एवढं सेफ्टी डोर चोरून, डायरेक्ट घरातल्या कड्या चोरून असं तोडून काढून असं पूर्ण चोरी केलेली. कसं वागायचं, कसं करायचं, कसे कामधंदे करायचे गरिबांचे, पोटं कसे जगवायचे, मुलांना घरं शोधायचे, घरं सांभाळायचे का कामाला जायचं. गरिबांची अशी व्यवस्था झालेली आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे, याची दक्षता घ्यावा आणि पूर्ण याच्यावर असं पूर्ण कारवाई करावा. आणि जिथंही चोरे त्यांना अशी कडी सजा झाली पाहिजे. बस मला माध्यमांच्या याच्यातून माहिती झालेलं आहे का आपल्या घरकुलमध्ये आपल्या जिथे काही चोरं मुलं आहेत ती चोरी करतात आणि काही लोक अधिकाऱ्यांचं असं पण म्हणणं आहे का तुम्ही त्यांना सपोर्ट करतात, तुम्ही त्यांना सोडून आणतात, तुम्ही चोऱ्या करतात. याच्यावर काय म्हणणं आहे तुम्ही? याच्यावर असं म्हणणं आहे माझं की हे बघा, गोरगरिबांची वस्ती आहे, तिथं करून म्हणतात ना गव्हाबरोबर किडे पण रगडले जातात. घरकुलचं नाव का खराब करताय? घरकुलचं नाव, त्याच्यात अनेक चांगले लोक आहेत. 10 लोक चांगले आहेत तर 4 लोक खराब आहेत. त्याच्यामुळं घरकुलचं नाव खराब करू नये. आणि 4 लोक फोटो काय बरं, कोणी ॲम्ब्युलन्सच्या गाडीवर कामाला, घरकुलातून म्हणतात ना कमळातून, गटारीतून कमळ फुलतं, अशी वस्ती आहे घरकुल आहे. आणि त्याच्यामुळं कोणी तिथं कोणी ॲम्ब्युलन्सच्या गाडीवर आहे, कोणी 4 घंटे, 8 घंटे, 12 घंटे, कोणी नाईट करतं, कोणी बँकेत कामाला आहे, कोणी ॲम्ब्युलन्सच्या गाडीवर कामाला आहे, कोणी कशा मोठ्या याच्यावर कामाला आहे. आणि त्यांच्याच घराची चोरी, ते पण कामच करतात ना, ते पण माणसंच आहेत. मग घरकुलचं नाव का खराब होत आहे? बस एवढं म्हणायचं. माझ्या मुलीच्या तिची सासू आजारी होती म्हणून ती आज 2 दिवस झाले गावाला गेली. तर लगेच तिच्या घराचं कुलूप तोडून तिचं कपाट खोलून आणि त्याच्यातले पूर्ण पोरांचे तिचे दागिने घेऊन गेले. नोंद केलाय का तुम्ही? इथं नोंद केले. आता एवढं मध्ये आम्ही पोलीस स्टेशनला येऊन नोंद केले, पण अजून त्याच्यावर काही ॲक्शनच नाही आहे. आणि ते आमची भरपाई झाली पाहिजे. आणि एक जर गहू खराब राहिला, किडा खराब राहिला ना, तर सगळ्यांना सारखे नसतात, तर काही चांगलं राहतं, कोणी खराब राहतं. तर जे चोरी करणार आहे ना त्यांना डायरेक्ट फाशा द्या. कारण 8-8 घंटे आम्हाला ड्युट्या 12-12 घंटे ड्युट्या करून सण लागतं. आपल्यासोबत काही सामाजिक नेते सुद्धा आहेत, जे आई वडील सगळे समाजसेवक करत आलेले आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन
असं काम केल्यानंतर कुठं त्यांना बोनस म्हणून काही रक्कम मिळते. आताच हल्ली त्यांना पगार मिळाले आणि जे काही 2-2 रुपये कमवून त्यांनी जे काही थोडंफार खरेदी केलेलं असेल त्या सगळ्याच्यावर ह्या चोरट्यांनी चोरी करून घाला घातलेला आहे. तर आमचं ह्या प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे का तात्काळ या अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यात यावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तिथं जर पोलीस चौकी जर असेल बाकीच्या अंतरावर तर त्याच्यावर पोलीस प्रशासन काय पद्धतीने केलं पाहिजे. आता आम्हाला माहीत पडलं का तुम्ही सगळे तिथं तुमचे चोरांना तुम्हीच मदत करता, तुम्हीच तिथं वतीमधून मुलं आहेत चोरीचे, तुम्ही त्यांना जामीन म्हणून देतात, तुम्ही झोपता का रात्रभर, याच्यावर तुमचं काय म्हणणं. आता विषय असा आहे, कोणाला वाटतं आपल्या घरामध्ये चोरी व्हावी, आपल्या कष्टाचं चोरीला जावं ठरवलं जात आहे. तर अशी काही घटना नाही. चांगली खूप लोक आहे तिथं, बिल्डर असलेले लोक आहे, काही डॉक्टर पण असतात, काही चांगल्या नोकऱ्यांना असतात, काही अधिकारी झालेले त्या परिसरात झालेले पसरवण्यात येते. आणि अशी काय माहिती नाही. सकाळी उठून या शेजारच्या लोकांना सांगितलं काय काय चोरीला पण गेलं. मग पोरांचे होमपान आहे, कडे, कंबर साखळी आहे, पुरीच्या कानातले, लांबी पोते. किती हजाराचा असेल, किती रुपयाचा. ते आता 5-6 ग्रॅमची पोतच होती. हा टोटल समजा किती. पण पोरांचे होमपान 1.5 ग्रॅमचे होते, परत कडे होते 2 जोड, कंबर साखळी होती, लांबी पोत होती. काही नगदी पैसे होते का. हा किती होते. ते होते 30,000 रुपये. आता बोनस पगार 2 नवरा बायकोचं झालं ना. हां हां 30,000 रुपये होते. म्हणजे 1-1.5 लाखाचं गेलं काय चोरीला. हां हां बरं. हे काही करून पण आम्हाला एवढी हे न्याव द्यावा बसा. पोलीस स्टेशन गुन्हा नोंद केला ना तुम्ही पोलीस स्टेशनला. हो. बरं ठीक सांगा. हां आम्ही साईडच्या घरात होतो झोपायला. आम्हाला माहित नव्हतं किती वाजता झालेलं आहे हे. कानातली गेली झुमके, अजून पान गेलं गळ्यातलं, चांदीची भरपूर वस्तू गेली त्याची. नगदी पैसे होते काही नाही ते सांगता येत नाही. हे कितीचं होतं अंदाजे सोनं. किती 5 ग्रॅमचे हे होते कानातले आणि पान होतं 1 ग्रॅमचं. अच्छा. हो आणि चांदीचं भरपूर सामान होतं. पट्टा 1 लाखापर्यंत होईल का सगळं. हो 1 लाखापर्यंत वस्तू गेली. ओके. आणि पती काय करत होते तुमचे, मग कामाला होते का. हो कंपनीमध्ये गेलते नाईटला. बरं ओके. बोनस वगैरे आला होता काही. बोनस वगैरे नगदी पैसे होते का काही. नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते 56 फूट धम्मध्वजाचे उद्घाटन. बातमी येवला येथून. हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, अशी ऐतिहासिक सिंहगर्जना करणाऱ्या येवला मुक्तिभूमी येथे 4 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2025 दरम्यान श्रावक संघाचे श्रामणेर शिबिर आयोजित करण्यात आले होते. या निमित्ताने मुक्तिभूमी ते आंबेडकर शॉपिंग सेंटर या मार्गावर शांतता धम्म रॅली काढण्यात आली. या रॅलीत स्वतः डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी सहभाग नोंदवून सर्वांना समानतेचा व बंधुभावाचा संदेश दिला. त्यानंतर बुद्धिस्ट ग्रामसेवक युनियन यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या 56 फूट उंच धम्मध्वजाचे उद्घाटन डॉक्टर आंबेडकरांच्या हस्ते डिजिटल मीटरचे बटन दाबून करण्यात आले. याप्रसंगी समता सैनिक दलाच्या वतीने धम्मध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर समता सैनिक दलाच्या स्पर्धा परीक्षा व परेडचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, तालुकाध्यक्ष दीपक गरुड तसेच प्रवीण खळे, अमोल गायकवाड, अमोल पगारे, अरुण घोडेराव, सुनील सोनवणे, भीमराव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला बौद्ध उपासक व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या सोहळ्यात मुक्तिभूमी परिसर धम्म, समता आणि करुणेच्या जयघोषाने दुमदुमून गेला. वरती बघा.
आता विकासाची गंगा वाहायला लागलेली आहे। या ठिकाणी ग्रामपंचायत युनियन या संघटनेने ती संघटना बुद्धिस्ट ग्रामपंचायत युनियन आहे आणि साधवे साहेबांनी आणि 15/22 असा हा ध्वज दिलेला आहे। त्याचप्रमाणे या मुक्तीभूमीचा पुढचं समोरचं प्लास्टर पाडून दुसऱ्यांदा प्लास्टर करून रंगरंगोटी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे साहेब या ठिकाणी समोर वॉल कंपाऊंड सुद्धा करणार आहोत आणि भंडारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरी अर्थाने ते नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा नाशिक जिल्हा आता समर्थ आहे या गोष्टीसाठी आणि म्हणून करता या ठिकाणी आपल्याला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मंगळणे येथे 3 मेंढी व 2 बकऱ्यांना विषबाधा, मेंढपाळाची शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी। बातमी नांदगाव येथून। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मंगळणे येथे 3 मेंढ्या व 2 बकऱ्यांना विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेत सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे मेंढपाळाने शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। नांदगाव तालुक्यातील जामदरी येथील मेंढपाळ खंडू धोंडीबा आयनोर हे मंगळणे परिसरात मेंढ्या चारत असताना अचानक त्यांच्या एका मेंढीच्या तोंडातून फेस येऊ लागला। काही वेळातच काही मेंढ्या खाली कोसळल्या। हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ मल्हार सेना जिल्हा प्रमुख राजेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला। घटनेची माहिती मिळताच राजेश शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नवनाथ ताठे, रोहित कुर्हे तसेच तलाठी देशमुख व सुरवसे यांच्याशी संपर्क साधून पंचनामा करण्यात आला। यानंतर राजेश शिंदे यांनी आमदार सुहास कांदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली। आमदार कांदे यांनी तात्काळ नांदगाव तहसीलदार सुनील सौंदाणे यांना पंचनामा करून नुकसान भरपाईची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना दिल्या। राजेश शिंदे यांनी सांगितले की सदर घटनेतील मेंढपाळास शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत। आज मंगळणे या गावामध्ये रोडच्या साईडला जो मळा आहे त्या ठिकाणी आताच काही तासांपूर्वी आमचे मेंढपाळ बांधव खंडू भाऊ आयनोर यांच्या 3 मेंढ्या आणि 2 बकऱ्या यांचं विषबाधेने यांचं निधन झालेलं आहे। तर त्यासाठी मी या ठिकाणी डॉक्टर साहेब पण आलेले आहेत, ते त्यांचं पंचनामा वगैरे करणार आहेत आणि तो केल्यानंतर त्याचा जो अहवाल वगैरे येऊन आपण आदरणीय आत्ताच अण्णासाहेबांना या नांदगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय अण्णासाहेब सुहास अण्णा कांदे साहेब यांना मी सविस्तर या घटनेची माहिती दिलेली आहे। त्यांनी तत्काळ तहसीलदार साहेबांची चर्चा करून सदर ठिकाणी या आमच्या मेंढपाळ बांधवांना, धनगर समाज बांधवांना कशा पद्धतीने नुकसान भरपाई करून देता येईल याचं त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं आहे, ग्वाही दिलेली आहे आणि पुढील कार्यवाहीस त्यांनी मला सांगितलेलं आहे की पुढचा अहवाल डॉक्टर साहेबांमार्फत ते मागून या संदर्भात ते लक्ष घालणार आहेत। तरी मी आपल्या माध्यमातून मी शासनाला व अण्णासाहेबांना विनंती करेल की आमच्या या मेंढपाळ बांधवांना आपण न्याय मिळवून द्यावा ही विनंती। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नगर परिषद पूर्णांतर्गत भव्य महिला बचत गट स्टॉल, प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद। बातमी पूर्णा येथून। परभणीच्या पूर्णा येथे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नगर परिषद पूर्णा यांच्या वतीने आयोजित भव्य महिला बचत गट स्टॉल प्रदर्शनाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। या प्रदर्शनात विविध महिला बचत गटांनी सक्रिय सहभाग नोंदवला। त्यामध्ये दुर्गामाता महिला बचत गट, रोहिणी कापूसकरी, राजरत्न महिला बचत गट, धम्मदिना कैलास साळवे, आदिनाथ महिला बचत गट, अर्चना सुरेश मुथा, पूनम विपुल मुथा, अथांग महिला बचत गट,
सुनीता राहुल साबळे उर्मिला महिला बचत गट, अर्चना सचिन दीपक राजनंदनी महिला बचत गट, सुनीता दिलीप लोखंडे आदी गटांचा सहभाग उल्लेखनीय होता। या प्रदर्शनात अन्नप्रक्रिया, हस्तकला, शिवणकाम, घरगुती सौंदर्य प्रसाधने, फॅन्सी वस्तू, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, दीपावली फराळाचे पदार्थ व रुसनाई दिवे अशा विविध उत्पादनांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते। नागरिकांकडून या वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळाल्याने विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशासकीय अधिकारी मुंतजीब खान यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद मस्के, प्रमुख पाहुणे श्रद्धा चोखट, द्रौपदी सोनुले, गोदावरी नारायणकर उपस्थित होते। श्री मस्के यांनी महिलांना मार्गदर्शन करताना अशा उपक्रमांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळते असं सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुदाय संघटक श्रीमती पुष्पा बनसोडे यांनी केले। सूत्रसंचालन शहर उपजीविका केंद्राचे व्यवस्थापक राहुल जोंधळे यांनी केले, तर आभार लेखपाल राजू अहिरे यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समूह संसाधन व्यक्तींनी सीआरपी परिश्रम घेतले। नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले की पुढील काळातही अशा उपक्रमांद्वारे महिलांना व्यवसाय, रोजगार आणि स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध करून दिली जाईल। मैं आदिनाथ बचत गट से अर्चना था और मेरे ये प्रोडक्ट मोदी केयर के और उसके बाद में राजस्थान के सभी प्रोडक्ट मेरे पास में हैं और मार्केट में राजस्थान के प्रोडक्ट तुलना में तो कम से कम नहीं है यहाँ पे। और मेरे जो प्रोडक्ट है, प्रोडक्ट की क्वालिटी एक नंबर है और मार्केट के जो प्रोडक्ट है, किसी प्रोडक्ट का नाम नहीं लेना चाहूँगी, मार्केट के जो प्रोडक्ट है उससे मेरी प्रोडक्ट कई गुना बेहतर है और कम रेट में है और सुबह से शाम तक लगने वाली सारी चीज़ें मेरे घर पे अवेलेबल है। तो आपको जब भी चाहिए तो आप आके लेके जा सकते हैं। अर्चना सचिन दीपक, माझा गट महिला बचत गट आहे। गटानिमित्तच मी मसाले आणि चटणी वगैरे करत आहे आणि दररोज माझं मेस पण चालू आहे। दररोज मी मेस पण चालू आणि मसाले जे ते आम्ही गटातर्फेच महिलांकडून आम्ही स्वतः बनवलेले आहेत। अशा 10 महिन्यात काही नाही, स्वतः आम्ही घरी बनवून मी स्वतः विकते। आतापर्यंत किती इन्कम झाले तुमचं? आता इन्कम करायला मी जसं आलं तसं काढून देते गिराईक। इन्कमला असं काही आपण टोटल माल ठेवलेलं नाही, काही नाही, जसं आलं गिराईक तसं देते। जसं तुम्ही ऑर्डर देसाल तसं बनवून देते। ऑर्डर प्रमाणे? हाँ, ऑर्डर प्रमाणे। ये पूरा होममेड सामान है, घर पे तैयार किया हुआ और ये एलिमेंट्स का है, ऑन एंड ऑन का एलिमेंट्स है, ऑन एंड ऑन का है। ये सब होममेड है। ये सब ट्रे है, रंगोली है, दिए है दिवाली पे लगाने के लिए और डेकोरेशन करने के लिए घर पे, ये सब है। ये ऑन एंड ऑन का तेल है, परफ्यूम एंड सबकी है। आजू बाजू से अपन डेकोरेशन में लगा सकते हैं। मोहिनी केदारलिंग कापूसकरी पूर्णा, दुर्गा माता महिला बचत गट, घरगुती खाद्यपदार्थ। तुम्ही आज इथं नगरपालिकेमध्ये स्टॉल लावलेला आहे बचत गटातर्फे, काय काय तुमचे प्रोडक्ट आहेत, कशा पद्धतीनं तयार? चकली, शंकरपाळे, गोड शंकरपाळे, खारी शंकरपाळे, परत चिरोटे घरीच बनवते सर। नाही, याला सामुग्री यावर्षी इन्कम किती झालं तुमच्या बचत गटाला या माध्यमातून? यामध्ये आधी सुरुवातच आहे सर। काय पुढे गेल्या वर्षी बी आपण लावलं होतं? गेल्या वर्षी सरांच्या वगैरे ऑर्डर होत्या, पण स्टॉल लावलं नव्हतं? नाही, 10-15 हजार रुपये इन्कम झाली मला नगरपालिकेतून। स्वाभिमान शहर संघ नगर परिषद पूर्णा मार्फत आम्ही जे बचत गटाचं स्टॉलचं उद्घाटन केलेलं आहे, यासाठी हे फक्त सॅम्पलच्या स्तरावर केलेलं आहे। याची पूर्ण सॅम्पल आपल्या स्वाभिमान शहर संघात म्हणजे CNCमध्ये उपलब्ध आहे। हे आपण महिलांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, यांच्यामध्ये जी कला आहे ती बाहेर आणण्यासाठी आपण हे थोडंसं एक प्रदर्शन टाईप यांचं विक्री आणि प्रदर्शन होण्यासाठी हे छोटे स्टॉल लावण्यात आलेले आहे। हे सर्व सॅम्पल आपल्याकडे आहेत, ज्याप्रमाणे त्यांची आपल्याला ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे त्यांना त्या वस्तू त्यांच्या घरपोच मिळून जातील आणि हे खूप। आम्ही राजनंदिनी महिला बचत गटाकडून आहोत। माझं नाव आहे कांचन धनंजय कदम आणि आमचा प्रोडक्ट आहे सेंटेड कॅन्डल्स। तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर प्रत्येक कॅन्डलचा टाईम जो आहे खूप वेगळा आहे। जसं की आता समजा तुम्ही मोतीचूर बघितला तर ठीक आहे, तर या कॅन्डलचा टायमिंग 3 तासापर्यंत चालतो। त्याच्यानंतर
परत आमच्याकडे अशा प्रीमियम पण कॅनलमध्ये तुम्हाला हे पण सेंटेड आहे की जास्तीत जास्त चाळीसला 5 तासाच्या वरही चालते. अजून अशा भरपूर प्रकार आहेत आणि हे दिवाळीसाठी दिवाळी स्पेशल आहे. हे तुम्ही पाण्यावरती पण लावू शकता. ह्याची तर खूपच याची आमच्याकडे जास्त मागणी आहे. ह्याचा टायमिंग पण नसते, 3 तास चालू शकते. त्याच्यानंतर आता तुम्ही तुमचा तुमची स्पेशालिटी काय आहे तर तुम्ही दिवाळीमध्ये पण तुम्ही तेल टाकणार, वाद लावणार, चालणार. त्याच्यापेक्षा तुम्ही जाऊन कॅन्डल लावले तर तुम्हाला टाईम पण जास्त मिळेल आणि तुम्हाला दिसायला पण सुंदर दिसेल. आणि म्हणजे तुम्हाला पाहणारे पण ते तुम्ही कुठून घेतलं तर तुम्ही सांगू शकता. राजधानी महिला बचत गटाकडून घेतले आणि आपल्याशी संस्थेच्या या माध्यमातून आपलं उत्पन्न किती झालं? आतापर्यंत आमचं एक 100 ते 150 डझन विकले गेले. आता अजून तुम्ही जर प्रतिसाद आला तर अजून पण आम्हाला तर्फे आम्ही फराळाचं उलन काम, पुन्हा शेवया, मसाले, हे खाद्यपदार्थ, उडीदमुगाचे पापड, उपवासाचे साबुदाणा, चकली, साबुदाणा पापड, हे सगळे उन्हाळी वाळवून आम्ही सर्व बनवतो. किती दिवस लागतात बनवायला? हे दिवाळीला तुम्ही स्टॉल लावता दरवर्षी, तर किती दिवस लागतात हे बनवायला? पूर्ण कधीपासून सुरू करता बनवायला? आम्ही हे 8 दिवसापासून थोडंसं तयारीला लागतात, ऑर्डरप्रमाणे करून देतात. या माध्यमातून किती उत्पन्न होते तुम्हाला? आम्हाला गेल्या वर्षी झालं 50,000 झालं आमचं. जास्त दोघी मिळून नवीन आता लोणचं आम्ही गेल्या वर्षीपासूनच करायला तर आमचं एकाला माझ्याजवळ विकलं आंब्याचं आणि आम्ही सगळे लोणचे करतो, मिरचीचं, लिंबू आणि पापड सगळे सर्व प्रकार सगळे पापड आणि मेस पण चालवतो. मेस पण आहे म्हणजे महिला बचत गटाच्या माध्यमातून. महिला बचत गट, राजरत्न महिला बचत गट आमचा आहे. आम्ही त्याच्यानुसार करतो. 10 महिला आहेत आमच्या. हे दरवर्षी स्टॉल लावता का आपण इथे? हो. मागील किती वर्षापासून लावता? गेल्या वर्षी पासून सुरू केला मॅडमला. अगोदर परभणीला आम्ही जाऊन आलो, स्टॉल बघून आलो. मग मॅडमला आम्ही म्हणलं की आपल्या इथं पूर्ण आमची मार्केटिंग करा मॅडम थोडी, म्हणजे आम्हाला खूप येते पण आम्हाला घरातच आम्ही सगळं पूर्ण घरातच बसून त्याच्यामुळे आम्ही आता बाहेर काढलो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर, परभणी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. माजी नगरसेवक प्रकाश मुगल लोंढे यांच्या कार्यालयावर महानगरपालिका अतिक्रमण विभागाची कारवाई. आज सकाळी 8 वाजता धम्मतीर्थवर महापालिकेचा हातोडा. ITI सिग्नलजवळ प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयावर मोठी कारवाई. मोठ्या फौजफाट्यासह पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त तमाम वाचक, हितचिंतक, जाहिरातदार तसेच समस्त नागरिकांना दीपावलीच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय खासदार संजय भाऊ देशमुख, संसद सदस्य वाशिम यवतमाळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक संसद सदस्य वाशिम यवतमाळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. माननीय महादेव हरिभाऊ लांडगे यांची महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी निवड. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनी महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी श्री महादेव हरिभाऊ लांडगे, तालुका माजलगाव, जिल्हा बीड, आदर्श शिक्षक म्हणून यांची निवड झाल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन. आपले शैक्षणिक कार्य प्रेरणादायी असून समाजासाठी एक आदर्श आहे.
आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. हा पुरस्कार आपल्याला 15 ऑक्टोबर 2025 रोजी रोटरी क्लब सभागृह गंजमाळ नाशिक येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराची निवड झाल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. रिपब्लिकन वार्ता परिवार, महाराष्ट्र राज्य. खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1चे अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे साहेब व वरिष्ठ तुरुंगाधिकारी दीपक भोसले साहेब व इतर कारागृह अधिकारी आणि विशेष करून बंदी बांधव यांच्यातर्फे रिपब्लिकन वार्ता 5वा वर्धापन दिन व शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांनी अतोनात परिश्रम करून खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 या ठिकाणी बंदी बांधवाला यांच्या पुनर्वसनासाठी सुटकेनंतर स्वतःच्या स्वबळावर उभं राहून उदरनिर्वाह करता येईल त्यासाठी विशिष्ट कारागृह उद्योगनगरी निर्माण केली. त्यामध्ये स्केच मेकर, हेअर सलून, इस्त्री, लॉन्ड्री, टेलर काम, सुतारकाम, फॅब्रिकेशन वर्कशॉप, अल्पोपहार, कॅन्टीन आणि मोटार गॅरेज अशी कामे केली जातात. बंदी बांधवांना दैनंदिन जीवनातील घडामोडींची जाणीव होण्यासाठी स्पर्धा परीक्षांसाठी संगणक रूम तसेच कारागृहामध्ये सुसज्ज अशी अत्याधुनिक ई लायब्ररी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 5000 ऑनलाईन पुस्तके उपलब्ध आहेत. इतर सामाजिक कार्यक्रम उभारणीसाठी सुंदरशा कॉन्फरन्स हॉलची स्थापना केलेली आहे. शेती कामांमध्ये बंद्यांना अनेक पिकांची माहिती ज्ञान देऊन कृषी उद्योगात त्यांना परिपूर्ण केले. वरिष्ठ कारागृह अधीक्षक आणि अधिकारी यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. यांच्यातर्फे रिपब्लिकन वार्ता 5वा वर्धापन दिन व शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांनी अतोनात परिश्रम करून खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 या ठिकाणी बंदी बांधवाला यांच्या पुनर्वसनासाठी सुटकेनंतर स्वतःच्या स्वबळावर उभं राहून उदरनिर्वाह करता येईल त्यासाठी विशिष्ट कारागृह उद्योगनगरी निर्माण केली. त्यामध्ये स्केच मेकर, हेअर सलून, इस्त्री, लॉन्ड्री, टेलर काम, सुतारकाम, फॅब्रिकेशन वर्कशॉप, अल्पोपहार, कॅन्टीन आणि मोटार गॅरेज अशी कामे केली जातात. बंदी बांधवांना दैनंदिन जीवनातील घडामोडींची जाणीव होण्यासाठी स्पर्धा परीक्षांसाठी संगणक रूम तसेच इतर सामाजिक कार्यक्रम उभारणीसाठी सुंदरशा कॉन्फरन्स हॉलची स्थापना केली. शेती कामांमध्ये बंद्यांना अनेक पिकांची माहिती ज्ञान देऊन कृषी उद्योगात त्यांना परिपूर्ण केले. वरिष्ठ कारागृह अधीक्षक आणि अधिकारी यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 छत्रपती संभाजीनगर. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण येथे आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 शुक्रवार रोजी पैठण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन कामकाज सुरू असताना अॅडव्होकेट राकेश किशोर तिवारी या सनातनी मानसिकतेच्या व्यक्तीने भूषण गवई साहेबांवर बूट फेकून भ्याड हल्ला केला होता. या घटनेचा निषेध करत भारतीय बौद्ध महासभेने असा हल्ला हा भारतीय न्यायव्यवस्थेचा आणि संविधानाचा अवमान असल्याचे मत व्यक्त केले. सभेतून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले असून हल्लेखोरावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. हे निवेदन तहसीलदार कार्यालय पैठण येथे नायब तहसीलदार घुगे यांना देण्यात आले. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक भारत आठवले, तालुका अध्यक्ष सतीश बोरुडे तसेच सोमनाथ निकाळजे, गंगाधर निसर्गत, भगवानराव बनसोडे, सुरेश सदावर्ते, सुनील अडसूल, कैलास परफे, भाऊसाहेब चाबुकस्वार, शेषराव निकाळजे, अशोक पगारे, ताताराव गुगासे, गौतम हिवराळे, गंगाधर मस्के, दिलीप ससाणे, अविनाश चाबुकस्वार, दिलीप हिवराळे, बुद्धभूषण गायकवाड, आशिष शेळके, दादासाहेब सोनवणे, शेरेताई यांच्यासह महिला व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर घोषणांनी दणाणून गेला. जय भीम, संविधान जिंदाबाद घोषणाही यावेळी मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या.
संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराज की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा अण्णाभाऊ साठेंचा राजमाता जिजाऊचा अहिल्याबाई होळकरांचा राकेश किशोर तिवारी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. राकेश तिवारीचं करायचं काय? राकेश तिवारीचं करायचं काय? राकेश तिवारीचं करायचं काय? भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी बाबा साहब आंबेडकर जय हो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती महाराजांचा क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा माता सावित्रीचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा भारतीय संविधानाचा भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा राकेश तिवारी मुर्दाबाद 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 राकेश तिवारी मुर्दाबाद सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 सनातनी विचारधारेचा सनातनी विचारधारेचा सनातनी विचारधारेचा आजोग सरकारचा आजोग सरकार आजोग सरकार आजोग सरकार भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा राकेश तिवारी नावाचा भाजप प्रमुख पाळलेला कुत्रा यानं सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर जो बूट हल्ला केला त्याचा प्रथम मी व समाजाच्या वतीने निषेध करतो. आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई सर यांच्यावर ज्या बदमाशाने ज्या हरामखोराने हा हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही भारतीय बौद्ध महासभा व सर्व इतर संघटना या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. किशोर तिवारी या मनुवादी व्यक्तीने भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावर बूट फेकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा हल्ला भूषण गवई साहेबावर नाही तर सर्व समाज घटकावर आहे, भारतीय लोकशाहीवर आहे आणि भारतीय संविधानासुद्धा त्यांनी हल्ला केलेला आहे. तेव्हा मी ह्या केलेल्या हल्ल्याचा मी आपल्या सर्व समाज बांधवाच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने व सर्व राजकीय संघाच्या वतीने या झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो. वतीनं पैठण तालुका आणि सर्व समाज बांधव तसेच सर्व पक्षीय आणि सर्व सामाजिक आंबेडकरी तसेच सामाजिक समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय
या भारतीय संविधानाच्या मूल्यांवर विश्वास असणाऱ्या सर्व पक्ष आणि पदाधिकारी, राजकीय तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी आज पैठण शहरामध्ये तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी भारतीय संविधानाच्या सर्वोच्च अशा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर सनातनी विचारधारा असलेल्या आणि या ठिकाणी मनुवादी विचारधारा प्रस्थापित करू पाहणाऱ्या भाजप सरकारचा पुरस्कृत आणि पाठिंबा असलेल्या सर्व हिंदुत्ववादी संघटनेचा म्होरक्या ॲडव्होकेट राकेश किशोर तिवारी यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर बूट फेकून जो हल्ला केला, त्या हल्ल्याचा प्रथमतः आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं व सर्व आंबेडकरी तसेच समतावादी पक्ष सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो. आणि या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की भारतीय संविधान असेल किंवा भारतीय संविधानाच्या कोणत्याही संविधानिक पदावर असलेला मागासवर्गीय सदस्य, साधा तो ग्रामपंचायतचे सदस्य असू द्या, सरपंच असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या किंवा प्रशासकीय पदावर असलेला कोणताही मागासवर्गीय, ज्या भारतीय संविधानानं आणि भारतीय घटनेनं आरक्षण दिलं आणि या आरक्षणाच्या माध्यमातून जी काही आमची माणसं, बहुजन समाजाची माणसं शासनाचं आणि राजकीय प्रतिनिधित्व करतात, यांना जाणीवपूर्वक या मनोवादी विचारधारा आणि मनोवादी व्यवस्था निर्माण करणारं सरकार जाणीवपूर्वक लक्ष करून हल्ले करणं असेल, जातीवाचक अपमानित करणं असेल किंवा त्या ठिकाणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गंभीर अशा घटना आज भारतात आणि महाराष्ट्रात घडत आहेत. कालची ताजी घटना आहे. पुण्यातील शिक्षित तरुणाला फक्त मागासवर्गीय असल्यामुळं त्याचे कार्यहीन जे काही महाविद्यालयाची जी काही कागदपत्र होती आणि परदेशात त्याला उच्च शिक्षणासाठी मिळालेली संधी, परंतु मनोवादी व्यवस्था आणि भाजप शासन सरकार ज्या संविधानात पदावर त्यांच्या. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी सुनील आडसूळ, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. माननीय शेख इसाक मेहबूब सर यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी प्रस्तुत महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025. आज आपण सन्मानित करीत आहोत समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर शेख इसाक मेहबूब यांना. परभणी जिल्ह्यातील DASAM कॉलेज जिंतूर येथे कार्यरत राहून त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्यामुक्तीचा मार्ग दाखवला आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षण देऊन आणि शेतकऱ्यांना स्वावलंबनाचा संदेश दिला आहे. त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण भागात रोजगार, आत्मनिर्भरता आणि आशेचा किरण उजळला आहे. समाजहितासाठी निरंतर झटणाऱ्या या कार्यकर्त्याला महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात येत आहे. अभिनंदन डॉक्टर शेख इसाक मेहबूब सर. आपल्या कार्याला सलाम. त्यांच्या निवडीबद्दल रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीकडून खूप खूप शुभेच्छा. माननीय शेख इसाक मेहबूब सर यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी प्रस्तुत महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025. आज आपण सन्मानित करीत आहोत समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर शेख इसाक मेहबूब यांना. परभणी जिल्ह्यातील DASAM कॉलेज जिंतूर येथे कार्यरत राहून त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्यामुक्तीचा मार्ग दाखवला आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षण देऊन आणि शेतकऱ्यांना स्वावलंबनाचा संदेश दिला आहे. त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण भागात रोजगार, आत्मनिर्भरता आणि आशेचा किरण उजळला आहे. समाजहितासाठी निरंतर झटणाऱ्या या कार्यकर्त्याला महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात येत आहे. अभिनंदन डॉक्टर शेख इसाक मेहबूब सर. आपल्या कार्याला सलाम. त्यांच्या निवडीबद्दल रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीकडून खूप खूप शुभेच्छा.
लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पिंपरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार. बिबट्याने पाडला गायीच्या वासराचा फडशा. बातमी खुलताबाद येथून. खुलताबाद तालुक्यातील पिंपरी परिसरात गुरुवार दिनांक 16 रोजी रात्री बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. एका गायीच्या वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी येथील फुलकोर दिलीप सिंग महेर यांच्या गट क्रमांक 80 शिवारात ही घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मयूर चौधरी, संदीप मोरे आणि मदतनीस काळू धर्मा राठोड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असून अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्यांनी हल्ले केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे अशी जोरदार मागणी केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना, समस्त वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना 5व्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले, कार्यकारी संपादक सलीम सय्यद, व्यवस्थापक आनंद दाभाडे, पुरस्कार समिती प्रमुख रवींद्रकुमार गायकवाड, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, एडिटिंग विभागाचे हेड युवराज हंगेकर, लातूर जिल्हा प्रतिनिधी संगीत मोमीन, परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर, लातूर शहर प्रतिनिधी हातिम शेख, बीड प्रतिनिधी बाळासाहेब मनेरे, अहिल्यानगर प्रतिनिधी राजेंद्र दुंबळे, कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, पैठण प्रतिनिधी सुनील अडसू, केळापूर प्रतिनिधी हनुमंत लसंते, पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, धुळे प्रतिनिधी भूषण बेडसे, कार्यालयीन व्यवस्थापक सुनील आठवले, अनिल कळंके, नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नवीन नाशिक प्रतिनिधी दिनेश निकाळजे आदींसह सर्व विभाग, तालुका, जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार निमित्त प्रमुख मान्यवरांचे, गुणीजनांचे आणि हितचिंतकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि 5व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले, कार्यकारी संपादक सलीम सय्यद, व्यवस्थापक आनंद दाभाडे, पुरस्कार समिती प्रमुख रवींद्रकुमार गायकवाड, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, एडिटिंग विभागाचे हेड युवराज हंगेकर, लातूर जिल्हा प्रतिनिधी संगीत मोमीन, परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर, लातूर शहर प्रतिनिधी हातिम शेख, बीड प्रतिनिधी बाळासाहेब मनेरे, अहिल्यानगर प्रतिनिधी राजेंद्र दुंबळे, कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, पैठण प्रतिनिधी सुनील अडसूळ, केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, धुळे प्रतिनिधी भूषण बेडसे, कार्यालयीन व्यवस्थापक सुनील आठवले, अनिल कळंके, नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नवीन नाशिक प्रतिनिधी दिनेश निकाळजे आदींसह सर्व विभाग, तालुका, जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक
माननीय श्री नितीन भैया उर्फ बंटी देशमुख संचालक, देवगिरी सहकारी साखर कारखाना फुलंब्री तथा उपजिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती संभाजीनगर, तसेच माननीय श्री राहुल भैया डकले उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्री तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर, लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री नितीन भैया उर्फ बंटी देशमुख संचालक, देवगिरी सहकारी साखर कारखाना फुलंब्री तथा उपजिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती संभाजीनगर, तसेच माननीय श्री राहुल भैया डकले उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्री तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर।